श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये हा गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे, श्रीकृष्णाच्या शरीरात प्रवेश करून बोलत आहे आणि हे म्हणत आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. मज ब्रह्मचे माम ब्रह्म, मज ब्रह्मचे केवळ एक ओम हेच अक्षर आहे, एकच आहे ओम अक्षर, नथिंग एल्स. ना हरे राम हरे कृष्ण, राधे राधे श्याम मिलादे, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हे असे वेडेवाकडे नाम आहेत ना, ते मोक्षाचे नाहीत. हे शास्त्रविधीला सोडून मनमाने मंत्र आहेत, जप आहेत. हे ज्योत निरंजन, ररंकार, ओंकार, सतनाम हे कोणते मंत्र नाही आहेत, हे कोणते मोक्षाचे मंत्र नाहीत. आणि हे सत्पुरुष, अकालमूर्त, शब्दस्वरूपी राम आणि माहीत नाही अजून कोणकोणते मंत्र, जितकी तोंड तितके मंत्र दिलेत. नाही, सूक्ष्म वेदात म्हटलंय परमात्म्याने अजून मंत्र कोट्यांनी आहेत, त्याने मोक्ष नाही होणार. निराळी नावं आहेत तशी ती कोट्यावधींनी, त्याने मोक्ष नाही होणार. मोक्षाचा तर एकच मंत्र आहे. जसे ब्रह्मपर्यंतच्या साधनेचा ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाति त्यजन देहम स याति परमाम गतिम. मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे आणि जे या नामाचा जप शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे मृत्यू मरेपर्यंत याचेच उच्चारण करत करत देह सोडतील, स याति परमाम गतिम, तो ओम नामाने मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होईल. ओमने मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. ब्रह्मच्या साधनेने, ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. जे श्रीमद देवी भागवत 7व्या स्कंदात दुर्गादेवी स्वतः हिमालय राजाला सांगत आहे. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, सचित्र मोठा टाईप, फक्त हिंदी, पृष्ठ 562-63 वर. त्यात काय सांगून ठेवलंय? पहिले तर ती स्वतःच्या साधनेविषयी सांगते की माझी साधना करायची असेल तर अशी कर, परंतु ही मोक्षदायक नाही. त्या ब्रह्मचे काय स्वरूप आहे ते सांगितले जाते. त्याचे एक ओम नाव आहे, त्याचे ओम नाम जप करा आणि इतर सगळ्या गोष्टी सोडून द्या. अजून कोणती पूजा नाही करायची. आणि त्याला म्हणजे ब्रह्मला प्राप्त करण्याचे टार्गेट ठेवा, उद्देश ठेवा. शेवटच्या वेळेपर्यंत साधना करत करत तुम्ही त्या ब्रह्मला प्राप्त कराल. तो ब्रह्म कुठे राहतो? तो ब्रह्म ब्रह्मलोकात राहतो. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये म्हटलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत हे सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत. ब्रह्मलोकापर्यंत गेलेले प्राणी पण जन्म मृत्यूमध्ये येतात, त्यांचा पूर्ण मोक्ष नाही होत. म्हणून गीता ज्ञानदाता 7व्या अध्यायाच्या 18व्या श्लोकात म्हणतो की हे सगळे ज्ञानी आत्मा आहेत तर प्रामाणिक, समर्पित आहेत परमात्म्यासाठी. आणि हे माझ्या अनुत्तम, म्हणजे किती निकृष्ट, अश्रेष्ठ साधनेमध्ये, गतीमध्येच स्थित आहेत. म्हणजे माझ्यामुळे होणारी, ब्रह्ममुळे होणारी, ओम नामाने होणारी गतीच यांना प्राप्त होईल. ही तर अनुत्तम आहे. जन्म मृत्यू माझे पण राहतील, अर्जुन तुझे पण राहतील, हा स्वतः सांगतो गीता ज्ञानदाता ब्रह्म 4व्या अध्यायाच्या 5 व 9 श्लोकात, 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात व 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात. हा स्वतः म्हणतो तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. यासाठी म्हणत आहे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात, हे अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि 15व्या अध्यायातील 3-4 श्लोकात सांगतो की त्यानंतर म्हणजे तत्वदर्शी संत भेटल्यावर त्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने या अज्ञानाला कापून, म्हणजे हे समजून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे जिथे गेल्यावर साधक परत परतून कधी संसारात येत नाही, त्यांचा पूर्ण मोक्ष होतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन.
ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.